मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय वेलवेट केक। क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण इथे ना अर्धा कप आहे ना कंडेन्स मिल्क घेतलंय। आपण सेम कपानेच माप घेणार आहे आता आपण सेम कपाच्या मापाने तेल घेतलंय। तेल फ्लेवरवालं नाहीये, हार्ड फ्लेवर असतात ना कुठले पण जास्त ज्याचा खूप वास असेल असं नाही घ्यायचं आपल्याला, वास नसला पाहिजे त्याला, म्हणजे राईचं तेल वगैरे असं फ्लेवरवालं नाही घ्यायचं। तर आपण अर्धा कप सेम कपाच्या मापाने आपण कंडेन्स मिल्क आणि तेल सेम कपाने घेतलंय। आपण दही घेतलंय सेम कपाच्या मेजरमेंटने। हे अर्ध्या कपाचं माप आहे, म्हणजे हा अर्धा कप आहे बघा। मेजरमेंटचा जो कप असतो ना त्यातला अर्धा कप आहे मेजरमेंटचा। आपण ना हे केकचा टीन जो आहे ना तो ग्रीस करून घेतला। पहिले आपण तूप लावलं डब्याला आणि मैद्याचं पीठ आहे ना ते आतमध्ये डस्टिंग केलेलं होतं आणि मी हे पेपर पण टाकलाय, बटर पेपर टाकून घेतला आतमध्ये। तर हे पहिले सर्वात करून ठेवायचं आपल्याला। आपण सेम कपामध्ये हे बघा अर्धा कप जो मेजरमेंट घेतलेला आता आपण दही, हे आपलं कंडेन्स मिल्क आणि तेल त्याच कपाच्या मेजरमेंटने आपण पिठी साखर घेतले। तर आता आपण हे चांगलं ढवळून घेऊया। बरोबर आपण फेसून घेऊया हे। तर आपण मेजरमेंट कप मधला सर्वात मोठा कप जो असतो हा मोठा कप आहे, ह्याच्या मापाने आपण 2 कप इथे मैदा घेतलाय। मैदा चाळवून घेतला आपण। तर मैदा आपण चाळवून घेतलेला आहे, त्याच्यामध्येच आहे ना परत चाळवते मी एकदा, थोडस मीठ टाकलं चवीपुरतं असं। त्याच्यामध्ये 1 टीस्पून, 1 नाही 2 टीस्पून आपण इथे बेकिंग पावडर वापरले। आता आपण पीठ चाळवून घेऊया आणि आपण डायरेक्ट मग मिक्सिंग बाउल जे आहे त्याच्यात घेऊया हे पीठ। आपण 1/4 कपच इथे दूध पावडर पण घेतले। तर आता हे सगळं मिक्सचर आपण मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया। तर थोडं थोडं मिश्रण जे आहे ना ते मिक्स करूया पहिले। आता आपण सर्व पीठ टाकून घेतलेलं याच्यात। आता पूर्ण मिक्स करून घेऊया आणि आपण दूध घेतलंय, 1 कप दूध घेतलंय आपण। ते किती प्रमाणात लागेल ते बघूया आणि मिक्स करून घेऊया। आपण इथे 1 कप दूध घेतलंय, त्याच्यामध्ये आपण रेड वेल्वेट कलरचा केकचा जो कलर येतो तो घेतलाय आपण। तर कलर आपण मिक्स करून घेतला, 4 थेंब आपण टाकले। आता दूध मिक्स करत करत आपण केक हे करूया। बरोबर आपल्याला 1 कप दूध लागलंय। आपण पूर्ण 1 कप दूध टाकलेलं याच्यात। विस्कर नव्हतं माझ्याकडे, तुमच्याकडे ते असेल तर त्यानेच करा तुम्ही। तर आता आपलं झालेलं आहे हे मिक्स। आता व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे आपल्याला आणि सोडा टाकायचा बाकी आहे। तर इसेन्स टाकून घेऊया। आता ना आपलं विस्क करून झालेलं आहे, तर आपण सोडा टाकून घेऊया। आपला छोटा चमचा, एक अर्धा टीस्पून आपण सोडा टाकतोय। हे बघा
अर्धा टीस्पून आपण सोडा टाकून घेतला आणि आपण व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया. आपण भांडं जे आहे ना केक करणार आहे ते प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. 5-10 मिनिटं झाली. आता आपला व्हॅनिला इसेन्स आपण टाकून घेऊया याच्यात 2-3 ड्रॉप्स. आता आपण आपला इसेन्स पण टाकून घेतला, सोडा पण टाकून घेतला. आता आपण ना डायरेक्ट मिक्सचर जे आहे ते एकदम मिक्स करून घ्यायचं आणि बेक करायला ठेवायचं भांड्यामध्ये. आता ना आपण केकचे 2 बरोबर सिमिलर पार्ट केलेले आणि त्याच्या बाजूला जे थोडं ब्राउनिश कलर होता तो काढून घेतला आपण, म्हणजे सबजर करून घेतलेला आहे. आता आपण साखरेचं पाणी टाकायचं त्याच्यात. इथे मी वाटीमध्ये साखरेचं पाणी बनवून घेतलेलं आहे. थोडं थोडं ओतायचं. थोडं आपण ओतून घेऊया. यामुळे केकमध्ये गोडवा पण येईल आणि थोडं सॉफ्ट राहील केक. आता आपण त्याला क्रीम लावून घेऊ. तुम्हाला पाहिजे असेल त्यामध्ये तुम्ही जाम पण टाकू शकता. एखादा जाम तुमच्याकडे असेल स्ट्रॉबेरी किंवा कुठला तुम्हाला जो आवडत असेल तर तुम्ही तो पण लावू शकता. मी यावरती ना आता आपली क्रीम व्हिप करून घेतलेली आहे. बाजारातून आम्ही आणलेली. घरी पण आपण बनवू शकतो. घरीच व्हिप केले. बाजारात व्हिप क्रीम म्हणजे व्हिप क्रीम आणून आम्ही व्हिप केली घरी. असं स्पॅच्युला येतो तो विकत घेतो. इझी पडतं आपल्याला. आता आपण दुसरी लेअर पण लावून घेतली. आता आपण याच्यावर लेअर मारून घेऊया पूर्ण. तुमच्याकडे जर फ्लोटिंग टेबल असेल ना तर खूप छान पटापट होणार सगळं काम. तर ही क्रीम मध्ये साखर पहिलेशीच असते, म्हणजे बाजारातनं मी आणली तर, पण तरी थोडीशी साखर मी टाकली तेव्हा चांगली व्हिप झाली. साखर टाकली तर. आणि आपण ज्या बाजूच्या कडा कापून घेतलेल्या ना
त्याचंच आपण हे बनवलंय, Decoration. ब्रेड क्रम्ब बनवलंय, त्याचं आपण डेकोरेशन करायचं आहे. जास्ती बाहेरून वस्तू विकत नाही आणायच्यात, आपण हा घरच्या घरी आपल्या मुलांसाठी बनवतो ना. पहिला आपण हा पूर्ण पसरून घेऊया क्रीम. आता आपण ना क्रीमनी पूर्ण व्हिप करून घेतलेलं आहे. एकदम प्लेन नाही करायचं, कारण आपल्याला याच्यावर ना, हा बघा मी एक मिनिट, हा बघा आपण ना चुरा करून घेतलेला आहे ब्रेडचा, म्हणजे वरचं जे मिश्रण असतं ना ते कापून त्याचं मिश्रण बारीक करून मिक्सर मध्ये फिरवून घेतलं आपण. ते आता आपण या केकवरती स्प्रिंकल करायचं. तुम्हाला जी पाहिजे ती डिझाईन बनवा किंवा मध्ये खाली ठेवा आणि बाजूलाच लावा, काही करू शकता तुम्ही. आपण घरगुती बनवतोय होममेड केक, आपल्याला जसं येतं तसं बनवायचं. आपण जी तुमची कलर ट्राय करायचं आपण काय ना काय. तर खूप छान मस्त घरातलं उलट चांगलं आपलं सगळं Fresh. हेल्दी पदार्थ वापरून आपण बनवतोय काय काय. आपण हे सगळं फ्रेश वापरतोय. हा बघा किती छान सजवलंय आपण केक. आपल्याला हवं तसं आपण डेकोरेट करायचं. आम्ही दुसरं पण काय काय जे असेल ते सजवणार आहे. बघूया काय काय टाकायचं आहे. काय काय बघा किती छान आपण सजावट केली केकची मस्तपैकी एकदम किती सुंदर दिसते बघा ते. आपल्या घरच्या घरी आपण बघा आपल्याला जसं जमतंय तसं करायचं, जसं हवं तसं डेकोरेशन करायचं आपण.